यानंतरची बातमी आहे जालन्यामधून। खरं तर कडधान्याचा तुटवडा आणि गेल्या 4 वर्षांपासूनचा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच खस्ता खाल्लेल्या होत्या। मात्र यावेळेस कडधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे जालन्यातले जे दाल मिल उद्योग आहेत त्यांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळालेली आहे। 30 पैकी 20 एक उद्योग आहेत दाल मिलचे, ते सुरू झालेले आहेत। त्यामुळे व्यापारी असतील, सोबतच हे जे उद्योजक आहेत आणि कामगारांच्या हाताला देखील आता काम मिळालंय। ही मिल गेल्या 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या जोमानं फिरतीये। बंद पडत चाललेला डाळ मिल उद्योग यंदा थोडा सावरताना दिसतोय। बळीराजानं पिकवलेल्या डाळीमुळे हे सगळं आता शक्य झालंय। मागील वर्षी जालन्यातल्या 30 पैकी केवळ 8च डाळ मिल सुरू होत्या। डाळींचं अपुरं उत्पादन आणि भारनियमाचं संकट यामुळे या डाळ मिल बंद पडल्या। मात्र सरकारनं तूर लागवडीला प्रोत्साहन दिलं। प्रत्येक क्विंटल मागे 5050चा हमीभाव दिल्यानं शेतकऱ्यांनी ही तुरीचं भरघोस उत्पादन घेतलं आणि यंदा या मिल पुन्हा जिवंत झाल्या। जे सरकारच्या जे भावाला मान्य देऊन ते पेरं लावलं व देवाच्या आशीर्वादाने जे पाणी गिनी त्यांना बरोबर क्लायमेट भेटल्यामुळे माल दुप्पट झाला। तर आता ही डाळ मिल आमची पूर्ण जगात 30 डाळ मिल 25 डाळ मिल फुल प्लेजमध्ये चालू आहे। 2-3 डाळ मिलमध्ये चणाचा व्यवहार चालू आहे। डाळ मिल पूर्ण वर्षभर चालतील, म्हणजे असं समजून चला की दुप्पट उत्पादन झाल्यामुळे पुढच्या 6 महिन्याचा सुद्धा माल यावर्षी जमा झालेला आहे आपल्याकडे। सध्या या मिल सुरू झाल्या असल्या तरी भारनियमनामुळे कामगारांना पुरेसे पैसे मिळत नाहीयेत। तर लोड सेटिंगमुळेच आमच्या कामाचं टेन्शन यायला लागलं, त्यामुळे रोजगारावर ते मार पडायला लागला। आमचा जी मजुरी आम्हाला पडायला पाहिजे ती मजुरी पडायला लागली नाही। जर लोड सेटिंगचं कधी कारण वगळलं तर मग आम्हाला जे पूर्वी 250 रुपये हजेरी भेटत होती ती पूर्ण 250 रुपये भेटणार ना आम्हाला। शेतकऱ्यांच्या उपकारानं हा डाळ मिल उद्योग पुन्हा जिवंत झालाय। मात्र शेतकरी अद्यापही तुरी घेऊन रांगेतच दिसतोय। ही खरी एक शोकांतिकाच आहे। रवींद्र मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जालना।